नमस्कार विद्यार्थी मित्र. आपण जॉमेट्री मधला पार्ट 2 मधला दुसरा चॅप्टर बघतो. त्याच्यामध्ये आपण बेसिक कन्सेप्ट ऑफ जॉमेट्री, अत्यंत शब्दातच बेसिक कन्सेप्ट बघायला होतो आपण, जे की ऑलरेडी झालेत. मागच्या पिरियडमध्ये आपण पॉईंट म्हणजे काय बघितलं, लाईन म्हणजे प्लेन, पुन्हा डिस्टन्स अँड पॉईंट्स अँड कोऑर्डिनेट्स अँड देन देअर डिस्टन्स. आता अजून काही टर्म्स फक्त एकदा ओव्हरलुक करायच्यात, बघायच्यात आपल्याला, त्याचे थोडंसं रीडिंग करायच्यात, कारण जॉमेट्री बेसिक गोष्टीपासून शिकली होती आपण. तसं हे बघितलं. आता याच्यानंतरची गोष्ट येणार आहे, पॉईंट झाली, लाईन झाली, सेगमेंट. आता येणार आहे सेगमेंट. सगळ्याला माहिती आहे, 6वी पासून शिकायला तुम्ही लाईन सेगमेंट कशाला म्हणतात. तुम्ही ढोबळमानाने व्याख्या करत आहात की रेषेच्या मर्यादित भागाला रेषाखंड असे म्हणतात. करेक्ट. रेषेच्या मर्यादित लाईन झाली, तिची लांबी मोजता येत नाही, आपण लाईन म्हणलो होतो, पण याच्यात मर्यादित भागाला ए टू बी पॉइंट की ज्याची डिस्टन्स मोजता येत आहे, सेगमेंट हा भाग आहे. म्हणजे सेगमेंट ए बी, लाईनच्या मर्यादित भागाला आपण काय म्हणले, सेगमेंट ए बी. पण थोडंसं स्टँडर्ड व्याख्या करू जात आपण सेट चॅप्टर बघितल्या, सेट चॅप्टरच्या आधारे व्याख्या बघूत आपण त्याची, की सेट चॅप्टर मध्ये आपण युनियन आणि इंटरसेक्शन या दोन गोष्टी बघितल्या. मग याची काय व्याख्या होईल सेटच्या पद्धतीने, की पॉइंट ए अँड युनियन सेट ऑफ पॉइंट ए अँड बी अँड पॉइंट्स बिटवीन ए अँड बी इज कॉल्ड सेगमेंट ए बी. शब्द नीट बघा, कोणते युनियन म्हणजे सगळे ए आणि बी दोन बिंदू आणि त्या दरम्यानचे सर्व बिंदू यांची युनियन सगळे मिळून जी फिगर तयार होते तिला काय म्हणायचं, सेगमेंट ए बी. थोडी स्टँडर्ड व्याख्या नाही आपली होती. रेषेच्या मर्यादित भागाला किंवा दोन्ही बाजूला मर्यादित असलेल्या आकृतीला रेषाखंड असे म्हणतात, सेगमेंट असे म्हणतात. आपण ढोकळ मानले. पण आता युनियन आपल्याला सेट चॅप्टर झालाय. द युनियन सेट ऑफ पॉइंट ए अँड बी अँड पॉइंट बिटवीन ए अँड बी इज कॉल्ड सेगमेंट ए बी. पुन्हा सांगतो, काय व्याख्या केली, हे दोन बिंदू आणि त्या बिंदू दरम्यानचे सर्व बिंदू अजून यांची मिळून जी फिगर तयार होते त्याला काय म्हणले, युनियन. सगळे बिंदू युनियन म्हणजे माहिती आपल्याला, सगळे बिंदू, ते दोन बिंदू तर आहेत, या दरम्यान इन्फिनिट पॉइंट्स आहेत, हे सर्व पॉइंट्स मिळून जी फिगर तयार होते त्याला काय म्हणते, सेगमेंट ए बी. तर असं वाटलं केलं सेग ए बी किंवा सेग बी ए असं सुद्धा म्हणतात. आणि त्याची लेंथ म्हणण्याची पद्धत आहे, लेंथ ए बी इक्वल टू डिस्टन्स ए आणि बी बिंदू मधला अंतर. डिस्टन्स ए बी आपण बघितले मागच्या वेळेस. लेंथ ए बी ची लांबी समज 5 सेंटीमीटर असते, म्हणजे ए आणि बी बिंदू मधलं अंतर किती, 5 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर असं रीड केलं जातं. लक्षात घ्या, फार विशेष गोष्ट नाही, मी त्याच रिपीट करायला की आपल्याला माहिती आहे ऑलरेडी, पण सांगायलोय कारण आल्यात ओघाओघाने. फक्त व्याख्या त्याची बघा. आणि सेग ए बी असं वाचन केलं जातं, लक्षात घ्या. मराठीत त्याला रेख म्हणलं जातं, रेख ए बी. ओके. तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही ते लिहू शकता. पेज नंबर 6 वर सगळे पॉइंट दिलेले आहेत, तुम्ही ते बघू शकतात, कव्हर करू शकतात, आणि किंवा रीड केले तरी चालते किंवा ते तुम्ही लिहून काढलं तरी चालतंय. लाईन सेगमेंट, द युनियन सेट ऑफ पॉइंट ए अँड पॉइंट बी अँड पॉइंट्स बिटवीन ए अँड बी इज कॉल्ड सेगमेंट ए बी. सेगमेंट ए बी इज रिटन ॲज सेग ए बी किंवा बी ए म्हणलं तरी चालतंय. अजून एक तुम्हाला याच्यानंतरची फिगर माहिती आहे, ती म्हणजे रे किरण. ऑलरेडी माहिती आहे तुम्हाला, रे ए बी. आता आपण ह्याची सुद्धा ढोकळ मानाने व्याख्या केली होती रे ए बी ची, ही ए आणि बी, रे ए बी. त्याचा एंड पॉइंट कोणता, ओरिजिन ए बी. बी ए म्हणायचं नाही, तर जसं सेग बी ए म्हणता येते तसं रे ए बीच म्हणावं लागेल. रे ए बी. एका बाजूला मर्यादित आणि दुसऱ्या बाजूला अमर्याद असलेल्या आकृतीला आपण रे ए बी म्हणतो. किंवा सेटच्या पद्धतीने जर व्याख्या करायची असेल तर काय म्हणता येईल, की सेट काय, सपोज ए अँड बी आर टू डिस्टिंक्ट पॉइंट, द युनियन सेट ऑफ ऑल पॉइंट्स ऑफ सेट ए बी अँड द पॉइंट्स पी सच दॅट ए इज बिटवीन बी इज बिटवीन पी. हे सेट ए बी तर आहेच आहे, आणि असे पी बिंदू ए इज बिटवीन बी इज बिटवीन पी अशा आकृतीला आपण रे ए बी असं म्हणतो. रे ए बी ढोबळ मानाने एका बाजूला मर्यादित आणि दुसऱ्या बाजूला अमर्यादित. फक्त काळजी घ्या, रे ए बीच म्हणता येईल, रे बी ए म्हणता येणार नाही.
जिकडून एंड पॉइंट आहे याचा, इकडं अमर्याद याचा एंड पॉइंट कोण आहे ए, अशा फिगरला आपण रे ए बी म्हणतो. आणि असे दोन अपोजिट रे, आता अपोजिट रे कशाला म्हणायचं तुम्हाला माहिती आहे? असे दोन अपोजिट रे, समज मी घेतलं ए बी ए आणि रे बी ए, रे बी ए आणि रे बी सी, दोघांचा कॉमन बिंदू कोण आहे बी. अपोजिट रे म्हणायचे रे बी ए, ज्यांचा एक व्हर्टेक्स कॉमन असतो आणि इतर रे कशा असतात काय असतात, एक लाईन होते त्यांच्या अपोजिट रे काय लाईन तयार होते, म्हणून लाईन ए बी म्हणलं जातं किंवा लाईन ए सी म्हणलं जातं. याला अपोजिट रे म्हणायचं नाही, इकडे चाललं याला अपोजिट रे म्हणतात. दोन रे आहेत पण अपोजिट रे नाही, ओ ए ओ बी, याला अपोजिट रे म्हणतात. अपोजिट रे कशामध्ये, त्याच्यामुळे एक लाईन तयार होते ओ ए बी. मग रे अपोजिट रे कोणते, रे ओ ए आणि रे ओ बी आर अपोजिट रे. आणि अपोजिट रे पासून काय तयार असते, एक लाईन तयार होत असते, हेही आपल्याला माहित असणं गरजेचं. रे आणि लाईन ए बी, लाईन ए बी काही म्हणा, लाईन ए सी म्हणलं तरी चालतंय. दोन अपोजिट रे पेक्षा युनियन सेट ऑफ पॉइंट्स ऑफ रे ए बी अँड अपोजिट रे ऑफ रे ए बी इज कॉल्ड लाईन ए बी. पेज नंबर 6 वर आहे, टेक्स्ट बुक जवळ राहू दे. छोटे छोटे मुद्दे फार मी तुम्हाला सर येतं आम्हाला झालेले तर हे काय आता शिकवायला हेच आहे का, थोड्या थोड्या टर्म्स आहेत ते आपल्याला एकदा रिपीट करायचे. कारण की आपण काय बघितलं, लाईन बघितली, प्लेन बघितला, सेगमेंट बघितलं, आता नंतर रे बघितला, नंतर आता काय बघितलं आपण अपोजिट रे बघितले. करेक्ट, एक एक गोष्ट शिकायला आपण पूर्ण शिकायला लक्षात घ्या. रे अपोजिट रे अशा पद्धतीचं आपण शिकायलो. ओके, आपलं ते बघत चालायचं. लाईन सेगमेंट रे ए बी, काळजी घ्यायची, सेगमेंटचं वाचन सेग ए बी किंवा सेग बी हे करता येतं, रेचं वाचन मात्र रे ए बीच करावं लागत. करेक्ट, रे ए पी म्हणलं तरी चालेल पण रे बी ए म्हणता येणार नाही, लक्षात घ्या. थोडी काळजी घ्या. सेगमेंटची लांबी मोजता येते, रेची लांबी मोजता येत नाही किंवा लाईनची सुद्धा लांबी मोजता येत नाही, इन्फानाइट असते, लक्षात घ्या. मी काय म्हणाल ते लक्षात घ्या, रिपीट करायला त्या गोष्टी. अत्यंत 4 नंबरचा पॉइंट तुम्हाला ऑलरेडी हल्ल्या 7th स्टँडर्डला की कॉन्ग्रुएंट सेगमेंट. कॉन्ग्रुएंट सेगमेंट अक्षरशः 7th स्टँडर्डला झालेल्या. कॉन्ग्रुएंट अँगल कशाला म्हणायचं, कॉन्ग्रुएंट सेगमेंट कशाला, सेगमेंट्स कशाला म्हणायचं आपण. साधी गोष्ट आहे, एक सेगमेंट दिलाय तुम्हाला ए बी आणि तो 6 सेंटीमीटर लांबीचा आहे आणि दुसरा पी क्यू हा 6 सेंटीमीटर लांबी दिलेला आहे. दोन्हीची लांबी जर सारखी असेल, लक्षात घ्या की लेंथ ऑफ ए बी इक्वल टू 6 सेंटीमीटर, लेंथ ऑफ पी क्यू इक्वल टू 6 सेंटीमीटर, मग आपण म्हणतो सेग ए बी कॉन्ग्रुएंट टू, कॉन्ग्रुएंट चिन्ह माहिती तुम्हाला, कॉन्ग्रुएंट टू सेग पी क्यू. जेव्हा दोन सेगमेंटची लांबी समान असते त्याला काय म्हणायचं, कॉन्ग्रुएंट सेगमेंट. अशा दोन मार्क असं करायचे, कॉन्ग्रुएंट seg AB if the length of two segment is equal then two segments are congruent. सिंपल गोष्ट आहे, हे तुम्हाला माहिती आहे. पॉइंट लक्षात घ्या. 4 नंबरचा पहिल्यांदा काय बघितलं, लाईन सेगमेंट म्हणजे काय बघितलं, रे म्हणजे काय बघितलं, लाईन ए बी म्हणजे काय बघितलं आणि कॉन्ग्रुएंट सेगमेंट. कॉन्ग्रुएंट सेगमेंट म्हणजे काय, ज्या दोन रेषाखंडाची दोन सेगमेंटची लांबी समान असते, लेंथ समान असते, त्याला कॉन्ग्रुएंट सेगमेंट म्हणायचंय. आता पुढे बघू की प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट. गुणधर्म काय कॉन्ग्रुएंट सेगमेंटचे, खूप सिंपल आहेत की प्रॉपर्टीज ऑफ 6 नंबरचा पॉइंट चाललाय आपला. आता कॉन्ग्रुएंट सेगमेंट बघितला आपण, 4 नंबरचं बघितलं, आता 5 नंबरचा पॉइंट बघायला की प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट. कॉन्ग्रुएंट सेगमेंट, प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट. काय प्रॉपर्टीज असतील, एव्हरी सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू इटसेल्फ. साधी गोष्ट आहे, एव्हरी सेगमेंट सेग ए बी कॉन्ग्रुएंट टू सेग ए बी. करेक्ट, एव्हरी प्रत्येक रेषाखंड स्वतःशी एकरूप असतो. ओके. दुसरा, इफ सेग ए बी
sec AB congruent to sec BC or PQ, then sec PQ congruent to sec AB. सिंपल गोष्ट आहे, साधी गोष्ट आहे. जर AB PQ ला कॉन्ग्रुएंट असतो तर PQ सुद्धा काय असतो, AB ला कॉन्ग्रुएंट असतो. जर पहिला रेषाखंड if first segment is congruent to second, then second segment is congruent to first, and third one, if sec AB congruent to sec PQ, sec PQ congruent to sec XY, then sec XY congruent to sec AB. कळलं? पहिला रेषाखंड दुसऱ्याशी फर्स्ट सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू सेकंड, सेकंड सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू थर्ड, देन थर्ड इज कॉन्ग्रुएंट टू फर्स्ट. असं किती म्हणता येईल? पहिला दुसऱ्याशी एकरूप असेल, दुसरा तिसऱ्याशी, तिसरा चौथ्याशी, चौथा पहिल्याशी एकरूप असतो. इतकं सिंपल गोष्ट, तीन प्रॉपर्ट्यात येऊ शकतात. हे सेगमेंट संबंधीच्या येऊ शकतात किंवा अँगल संबंधी, ह्याच प्रॉपर्ट्यात लक्षात घ्या. तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये लिहिलेल्या आहेत किंवा तुम्ही ह्या लिहून सुद्धा घेऊ शकतात. अजून पुढे जाऊ आपण 6 नंबरचे पॉइंट बघू. छोटे छोटे मुद्दे, फक्त आपण त्याला थोडंसं रिकॅप करायला तेवढंच लक्षात घ्या. मिड पॉइंट ऑफ सेगमेंट, मिड पॉइंट ऑफ सेगमेंट, मिड पॉइंट ऑफ सेगमेंट लक्षात घ्या. लाईनला मिड पॉइंट नसतो पण सेगमेंटला मिड पॉइंट असतो. मिड पॉइंट ऑफ सेगमेंट म्हणजे काय? सिंपल गोष्ट आहे, तुम्हाला लक्षात येईल. मध्यबिंदू M is the midpoint of sec AB. प्रत्येक रेषाखंडाला एकच मिड पॉइंट असतो, लक्षात घ्या. एव्हरी सेगमेंट हॅव ओनली वन मिड पॉइंट. M is the midpoint कधी असतो? If A is between M is between B and AM equal to BM, correct? Then M is the midpoint of sec AB. Then M is the midpoint of sec AB, correct? खूप सोपी गोष्ट. Every segment has one and only midpoint. लक्षात, प्रत्येक रेषाखंडाला फक्त एकच मिडपॉइंट असतो. लाईनला मिडपॉइंट नसतो, रेला मिडपॉइंट नसतो, सेगमेंटला मात्र मिडपॉइंट असतो. आणि तुम्ही त्याला असं सुद्धा म्हणू शकता, AM equal to BM equal to half of AB. ह्या गोष्टी नीट लक्षात घ्या, मांडणी करायची आपल्याला की AM आणि BM नंतर सारखं आहे आणि ते कोणाच्या अर्ध आहे? AB च्या हाफ आहे. असं लिहिण्याची पद्धत शिकली पाहिजे. उदाहरणार्थ हा जर 10 सेंटीमीटर असेल तर हा किती असेल? 5 सेंटीमीटर. म्हणजे AM इज हाफ ऑफ AB. पूर्ण किती झाला? 10 झाला. म्हणजे याचा मांडणी कशी करायची लक्षात घ्या. AM equal to BM equal to half of AB. रीड कसं करायचं? AM equal to BM equal to half of AB. याला मग मिड पॉइंट ऑफ सेगमेंट म्हणायचं, लक्षात घ्या. छोटे छोटे मुद्दे सिंपल आहेत. 7 नंबरचा एक पॉइंट बघूत आपण. कंपॅरिझन ऑफ सेगमेंट. कॉन्ग्रुएंट सेगमेंट आपण बघितलं. कॉन्ग्रुएंट सेगमेंट म्हणजे बघितलं. आता बघायचं कंपॅरिझन. 7 नंबरचा पॉइंट बघू. कंपॅरिझन ऑफ सेगमेंट. आता उदाहरणार्थ एक सेगमेंट दिलाय तुम्हाला AB 4 सेंटीमीटर दिलाय आणि दुसरा एक सेगमेंट दिलाय 7 सेंटीमीटर, CD दिलाय 7 सेंटीमीटर. आणि मग तुम्हाला माहिती 4 ही 7 पेक्षा कशी लहान आहेत. म्हणजेच आपण म्हणू शकतो sec AB is less than sec CD. याला कंपॅरिझन. sec AB is less than sec CD. जे लहान आहे त्याच्याकडे टोक करायचं. AB हा कंपॅरिझन केला, हा लहान आहे, हा मोठा आहे, हा मोठा आहे, हा म्हणताना काही म्हणा. sec AB is less than sec CD किंवा sec CD is greater than sec AB. रीडिंग कसं करायला येताना मात्र टोक केलं पाहिजे. जसं संख्येत लिहिलं 4 लहान आहेत कोणापेक्षा? 7 पेक्षा. तसंच लिहिताना मांडणी करता आली पाहिजे छोट्या छोट्या गोष्टी. AB is less than CD, करेक्ट. 8 नंबरचा पॉइंट बघूत आपण. 8 नंबरचा पॉइंट बघायला हरकत नाही की परपेंडिक्युलरिटी ऑफ सेगमेंट और रेज. 8 नंबरचा पॉइंट आहे परपेंडिक्युलरिटी
of perpendicularity of segment or rays segments or rays. एक नंबरचा पॉइंट आहे. म्हणजे काय ते सांगतो, किंवा लाईन म्हणलं तरी काही चुकीचं नाही, लक्षात घ्या. हा आणि हा दोन्ही सेगमेंट आहेत, हे एकमेकाला काय परपेंडिक्युलर. हे लिहिण्याची पद्धत सुद्धा शिकून माहिती आहे तुम्हाला, फक्त मी रिकॅप घ्यायला या की AM परपेंडिक्युलर टू CD किंवा सेग AM परपेंडिक्युलर टू सेग CD. परपेंडिक्युलर असतात इफ टू सेगमेंट इंटरसेक्ट ॲट राईट अँगल. जेव्हा दोन रेषाखंड किंवा दोन रे किंवा दोन लाईन एकमेकाला काटकोनात छेदत असतील किंवा त्यांच्यामध्ये 90 डिग्रीचा अँगल तयार होत असेल तर त्यांना परपेंडिक्युलर लाईन्स म्हणा किंवा परपेंडिक्युलर रेज म्हणा किंवा परपेंडिक्युलर सेगमेंट म्हणा, काही चालतंय. तुम्ही परपेंडिक्युलर लाईन म्हणलं तरी चालतंय, काही फरक पडत नाही. हे परपेंडिक्युलर लाईन्स आहेत. किंवा एखादा रे परपेंडिक्युलर चाललाय असा सुद्धा रे सुद्धा परपेंडिक्युलर. लक्षात घ्या वाचन कसं आहे करा. त्यांच्यामध्ये 90 इंटरसेक्टिंग नाही, दोन इंटरसेक्ट होऊ शकतात, इंटरसेक्टिंग लाईन म्हणता येते याला. पण जेव्हा ते इंटरसेक्ट करतात आणि त्यांच्यामध्ये 90चा अँगल जेव्हा असतो तेव्हाच ते एकमेकाला काय असतात परपेंडिक्युलर. उलट टीने डिनोट केलं जातं, लक्षात घ्या. AM परपेंडिक्युलरचा सिम्बॉल काय, परपेंडिक्युलर टू CD. AM परपेंडिक्युलर टू CD, सेग AM परपेंडिक्युलर सेग CD. लाईन म्हणू शकतात तुम्ही याला, लाईन PQ आणि XY. लाईन PQ किंवा लाईन कुणी कोणाला परपेंडिक्युलर, लाईन PQ परपेंडिक्युलर टू लाईन XY. लाईन शब्द लिहिले तरी चालतो, लाईन किंवा रे. असंच कधी होतील दोन लाईनी एकमेकाला परपेंडिक्युलर, कधी होतील दोन रे एकमेकाला कधी परपेंडिक्युलर होतील, किंवा दोन सेगमेंट एकमेकाला परपेंडिक्युलर जेव्हा त्यांच्यामध्ये 90चा किंवा राईट अँगल तयार होतो तेव्हा ते दोन रे एकमेकाला परपेंडिक्युलर असतात किंवा त्या लाईन परपेंडिक्युलर असतात. ह्या गोष्टी नीट लक्षात घ्या. परपेंडिक्युलरिटी ऑफ सेगमेंट और रेज और लाईन्स म्हणलं तरी चुकीचं नाही, लक्षात घ्या. छोटे छोटे मुद्दे. शेवटचा मुद्दा फार महत्वाचा आहे, थोडंसं नीट डोक्यात ठेवा. हे रीड करा तुम्ही टेक्स्टबुक मध्ये, दोनदा तीनदा रीड करा किंवा तुम्ही शॉर्टकट तुम्ही ते पॉइंट्स लर्निंग पॉइंट म्हणून लिहून काढले तरी चालते. पेज नंबर 6 आणि 7 वर व्यवस्थित दिले. एकदा तुम्ही नीट ऐका आणि मग बघा त्याच्यात आहे जेवढे आवश्यक पॉइंट आहे ते लिहा. डेफिनेशन वाटले तर शेवटचा एक मुद्दा बघायचा 9 नंबरचा की डिस्टन्स ऑफ पॉइंट फार महत्वाचा आहे. डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन. बघा एखाद्या पॉइंटचं लाईन पासूनचं अंतर कोणतं मानायचं. एखादी लाईन दिली समज तुम्हाला, लाईन AB किंवा लाईन L म्हणलं तरी चालेल, आणि मग एखादा बिंदू लाईनच्या बाहेर दिलाय आणि मग तुम्हाला सांगितलं एखादं हे तुम्हाला अंतर, हे एक अंतर दिले, हे एक अंतर दिले आणि हे एक दिले. या लाईनवर एखादा P बिंदू घेऊ, Q घेऊ आणि ते M घेऊ आणि तो O. यातलं कोणतं डिस्टन्स परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे की O पासूनचं लाईन N पासूनचं अंतर आहे. लक्षात घ्या, लाईन L चं पॉइंट O पासूनचं अंतर कोणतं गृहीत धरायचं, OP गृहीत धरायचं का OM धरायचं का OQ. तुम्ही म्हणा हे अंतरच आहे, OP अंतर लाईन पासूनचं अंतर आहे, हे लाईन पासूनचं अंतर, तर ते अंतर हे परपेंडिक्युलर असतं. कधी लक्षात घ्या, हे डिस्टन्स परपेंडिक्युलर डिस्टन्स हे अंतर असतं, लक्षात घ्या. हे अंतर होणार नाही लाईनचं. पुन्हा सांगतो, एखाद्या बिंदूचं एखाद्या लाईन पासूनचं अंतर हे कधीही परपेंडिक्युलर असतं, लक्षात घ्या. करेक्ट. म्हणून इथं तुम्ही म्हणू शकता OM परपेंडिक्युलर टू कोण, OM परपेंडिक्युलर टू AB. हेच अंतर असू शकतं लाईन पासूनचं O बिंदू पासूनचं अंतर हे कधी परपेंडिक्युलर असतं. OP अंतर होणार नाही किंवा OQ अंतर होणार नाही. अंतर कोणतं होईल, OM, कारण ते O बिंदूचं म्हणायला मी नीट ऐका. O बिंदूचं लाईन L पासूनचं अंतर हे कधी परपेंडिक्युलर असतं, हे होणार नाही, हेच अंतर होईल, लक्षात घ्या. OM हे डिस्टन्स आहे. ओके. हे 9 पॉइंट डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम लाईन, हे बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही. अंतर कधी परपेंडिक्युलर असतं, लक्षात घ्या. आणि मग कोणतं गृहीत धरायचं, तिन्ही अंतर वाटते त्यातलं हे परपेंडिक्युलर डिस्टन्सच लक्षात द्यायचं. हे 9 पॉइंट आहेत, तुम्ही रीड करू शकता, दोनदा तीनदा रीड करा.
लिहिलं तर फारच छान आहे, तुम्ही लिहू शकता, टेक्स्ट बुक मध्ये आहे ते सगळं लिहून काढा. याच्यावर प्रॅक्टिस सेट फार सिंपल आहे, आपण बघूयात. ओके चल, याच्यावर आता प्रॅक्टिस सेट 1.2 बघूत आपण. प्रॅक्टिस सेट 1.2 खूप सिंपल प्रॅक्टिस सेट आहे, तुमच्या लक्षात येईल. चॅप्टर खूप सोपा आहे हा, फक्त दररोज लक्ष द्यावं लागेल, दररोजचं काम दररोज करावं लागेल. कंटाळा करून उपयोग होणार नाही, तर मग जॉमेट्री पुढे पुढे अवघड होत चालते. पहिला क्वेश्चन मी रीड करतो, टेक्स्ट बुक जवळ राहू द्या. द फॉलोइंग टेबल शोज द पॉइंट ऑन नंबर लाइन and their coordinates. Decide whether the pairs of segment given below the table are congruent or not. Point दिलेत तुम्हाला, पॉइंट दिलेत आणि तो त्याचे काय दिलेत, कोऑर्डिनेट दिलेत. कोऑर्डिनेट दिलेत लक्षात घ्या. ए पॉइंट त्याचा कोऑर्डिनेट -3 आहे, बी पॉइंट त्याचा 5 आहे, सी पॉइंट 2, डी पॉइंट -7 and E point 9. करेक्ट. A चा कोऑर्डिनेट -3, B चा 5, 2, -7. आणि पहिला क्वेश्चन विचारला हे कॉन्ग्रुएंट आहेत का, त्यातला पहिला बघू आपण. कोणता विचारलाय, सेग DE and सेग AB कॉन्ग्रुएंट आहेत का. कधी कॉन्ग्रुएंट असतात, त्यांची लेंथ समान असते. मग सेग DE काढायचं आपल्याला, पहिल्यांदा उत्तर बघू. सेग DE म्हणजे लेंथ DE काढायची, लक्षात घ्या. आणि लेंथ DE म्हणजे डिस्टन्स D आणि E मधलं डिस्टन्स लक्षात. करेक्ट. हे नाही तर लेंथ DE काढायची म्हणजे D आणि E मधलं अंतर, आणि मग आपली पद्धत सोडायची नाही. इक्वल टू काय होईल, डिस्टन्स DE, D आणि E. मग मोठ्या संख्येतून सबट्रॅक्ट करा, म्हणजे काय होईल, 9 - -7 इक्वल टू काय होईल, 9 + 7 इक्वल टू 60. करेक्ट. लेंथ DE किती आली, मग लेंथ DE इक्वल टू किती आली, 60. करेक्ट. आणि सेक AB, मग लेंथ AB काढा. आल्सो लेंथ AB म्हणजे डिस्टन्स काय असणार आहे, AB म्हणजेच किती असेल, डिस्टन्स AB किती आहे, 5 - -3 म्हणजे किती होईल, 5 + 3 इक्वल टू 8. याला 2 नाव दिलं तरी चालतं, याला 1 नाव दिलं तरी चालतं. फ्रॉम 1 and 2 काय म्हणताय, लेंथ DE इज नॉट इक्वल टू लेंथ कोण AB. त्यांची लांबी समान नाही, म्हणून सेक DE इज नॉट कॉन्ग्रुएंट टू तिरकिरेश मारा सेक कोणता AB असं म्हणताय. आपली व्याख्यात बसते का बघ. व्याख्या काय म्हणते, जर लांबी समान असेल दोन्ही सेगमेंटची ते कॉन्ग्रुएंट. लांबी समान आहे का नाही, आपण डिस्टन्स काढलं, मागच्या एक्सरसाइजचा वापर केला, लक्षात घ्या. ओके. असंच एक दुसरं बघूत आपण, सेक BC एक झालं. आता दुसरं असंच बघू, पहिलं समजून नसतं तर दुसरं अजून समजून घ्या, शॉर्टकट करता येतं तुम्हाला हळूहळू. आपण दुसरं बघू. ओके. आता दुसरं कोणतं विचारलंय, सेग BC. दुसरं एक्झाम्पल बघू, सेक BC अँड सेक कोणता, सेक AD. सेक AD कॉन्ग्रुएंट आहेत का बघा. मग लेंथ BC काढा अगोदर. लेंथ BC इक्वल टू डिस्टन्स B, C. B आणि C मधलं अंतर इक्वल टू 5 - 2 इक्वल टू 3. गिव्ह इक्वेशन 1. अँड लेंथ AD. आता AD बघा, A आणि D मधलं अंतर काय होईल, कोण मोठं आहे, -3 किंवा डिस्टन्स AD म्हणजे किती होईल, AD -3 मधून -7 सबट्रॅक्ट करा. -3 प्लस किती होते, 7 म्हणजे किती झालं ते 4 होते, लक्षात घ्या. AD, A आणि D नीट बघा, पहिले बरोबर आले का. BC किती होईल, 5 - 2 3 होते. आणि AD A आणि D मधलं -3 मधून केलं की 4 यायले. मग समान आहेत का, याला 2 नाव द्या. काय म्हणता येईल, फ्रॉम 1 and 2 डायरेक्ट म्हणलं तरी चालतंय की सेक BC नॉट कॉन्ग्रुएंट टू सेक AD. करेक्ट. सेक BC नॉट कॉन्ग्रुएंट टू AD, लक्षात घ्या. AD आणि दुसरे कोणतं दिलं होतं, BC.
3 आणि ते 4 येते. असं शॉर्टकट थोडं केलं तरी चालतंय. अजून एक बघू, थर्ड वन. थोडा स्टेप कमी जास्त झाल्या तरी चालतील समजण्यासाठी. बघा का समान नाही, त्यांची लेंथ समान नाही. लेंथ किती येईल, लेंथ बीसी किती आली 3 आणि लेंथ एडी किती आली 4. तर लेंथ इक्वल असतील तर ते सेगमेंट कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. आता तिसरं बीई आणि एडी. थर्ड वन बघू, सेक बीई and seg एडी कॉन्ग्रुएंट आहे तर बघा. मग लेंथ ए बीई बघा, लेंथ बीई इक्वल टू डिस्टन्स बीई. बी आणि ई मधलं अंतर घेतो, बी आणि ई मधलं अंतर किती होईल, 9 - 4. 9 - 4 इक्वल टू 5. आणि लेंथ एडी म्हणजे डिस्टन्स ए कॉमा डी. ए आणि डी मधलं अंतर किती होते बघा, ए आणि डी -3. एडी एडीच आहे का, डिस्टन्स एडी आणि बीई बीई कुठे आहे, 9 तून 4 राहतील. 9 - 5 4 आहे. लक्षात घ्या, बीई बी आणि ई, बीई 9 - 5 4. आणि एडी ए आणि डी काय करणार, -3 मायनस -7. -3 + 4 इक्वल टू 4. याला 1 नाव द्यायला +7 सॉरी. आणि मग फ्रॉम आता म्हणता येईल, फ्रॉम 1 and 2 काय म्हणता येईल, दोघांचं डिस्टन्स सारखं आले. सेक बीई कॉन्ग्रुएंट टू सेक एडी म्हणता येईल, कारण ते अंतर सारखं आले. इथं आलं नव्हतं म्हणून हे कॉन्ग्रुएंट नव्हतं. तिरकी रेषा मारा. एवढे सिंपल प्रश्न आहेत 3 आहे. ओके, अशा पद्धतीने मी तुम्हाला प्रॅक्टिसला देईन, तुम्ही ते करायचे. म्हणजे मागचं आलं तर हे येऊ शकतं. लेंथ म्हणजे डिस्टन्स 2 पॉइंट मधलं, तेवढं लक्षात घ्या. आता क्वेश्चन नंबर 2 बघू. खूप सिंपल आहे, छोटे क्वेश्चन आहेत, लक्षात घ्या. 1 2 मार्काचे क्वेश्चन आहेत. पुढचा क्वेश्चन 1 मार्काचा किंवा 2 मार्काचा आहे. क्वेश्चन नंबर 2 बघूया. मी रीड करतो, एकदा दोनदा नीट ऐका, तुमचं टेक्स्ट बुक जवळ असू द्या. पॉइंट एम इज द मिड पॉइंट ऑफ सेक एबी. एबी इक्वल टू 8. फाइंड द एम. तोंडी उत्तर आहे किती असणार आहे, 4 असणार आहे. फिगर काढली तर चालते. तुम्हाला काय दिलं, तुम्हाला एम इज द मिड पॉइंट ऑफ एबी. एबी किती दिलंय 8 आणि ए विचारले. पॉइंट एम इज, फिगर नाही काढली तरी चालते, एम इज मिड पॉइंट ऑफ सेक एबी and therefore आपण असं म्हणू शकतो AM is half of AB. असं म्हणता येईल. हा मिड पॉइंट आहे म्हणजे AM अंतर AB चे अर्ध असतं, हाफ ऑफ AB. पण AB माहिती आहे तुम्हाला किती आहे, AM इक्वल टू हाफ इंटू 8 म्हणून AM इक्वल टू 4. एकक दिलं नाही म्हणून त्याला युनिट लिहिलं तरी चालतंय, नाही लिहिलं तरी चालतंय. लेंथ AM किती 4 युनिट. युनिट दिलत नाही म्हणून युनिट शब्द लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. अशी मांडणी करणे, डायरेक्ट लिहून टाकायचं नाही 4. ती पद्धत आता बंद करायची, मांडणी करायची की पॉइंट एम इज मिड पॉइंट ऑफ सेग एबी. राईट, म्हणून देअरफॉर एम इज हाफ ऑफ एबी. एम इक्वल टू हाफ इंटू 8, एम इक्वल टू 4. डायरेक्ट 4 उत्तर लिहायचं नाही. किती मार्काला क्वेश्चन आला, 2 आला तर व्यवस्थित लिहायचं. 1 मार्काला ऑब्जेक्टिव्ह आला तर डायरेक्ट लिहू शकता तुम्ही, किंवा एमसीक्यू मध्ये आलं तरी चालतंय. असाच पुढचा क्वेश्चन आहे 3 नंबरचा. 2 मार्काला असे क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारले गेलेले आहेत. पुढचा असाच आहे क्वेश्चन नंबर 3 बघा, की पॉइंट P इज द मिड पॉइंट ऑफ सेक CD. पॉइंट P इज मिड पॉइंट ऑफ सेक CD. सेक CD. सीडीचा पी काय, फिगर काढली तरी चालते. पी काय, मिड पॉइंट आहे, लक्षात घ्या. इथं असं मिड पॉइंट दाखवलं तर चालतंय. अशी दाखवण्याची पद्धत असते मिड पॉइंट. ओके, समान अंतर आहे सीपी आणि सीडी. इफ सीपी इक्वल टू 2.5, याच्या उलट विचारले फाइंड सीडी. आपण वर वाक्य केलेले पी इज द मिड पॉइंट ऑफ सीडी. मग सीपी इक्वल टू काय होईल, सीपी इक्वल टू हाफ ऑफ सीडी, किंवा सीडी इक्वल टू किती होईल, मग CD equal to twice CP.
सीडी अंतर सीपीच्या दुप्पट असतं आणि सीपी अंतर सीडीच्या निमपट असतं. करेक्ट. सीडी इक्वल टू सीडी विचारलंय ट्वाइस सीपी, सीडी इक्वल टू 2 into 2.5, सीडी इक्वल टू 5. एकक दिला असं ते एकक काही दिलं युनिट दिलं तरी चालेल. इतकं उत्तर. पी इज द मिड पॉइंट ऑफ सीडी. लिहिण्याच्या पद्धती समजून घ्या. हे कामाला येणार आहे. ट्वाइस कधी लिहायचं, हाफ कधी लिहायचं, जॉमेट्री मध्ये ह्या पॉइंट अशा गोष्टी समजून घ्यायच्या. पुढे सतत कामाला येणाऱ्या गोष्टी. हा टाइमपास नाही. ओके. हे छोटे छोटे पॉइंट नीट समजून घ्या. समजून घेतले पाहिजे, डोक्यात ठेवायचे. हा बुद्धीचा विषय. ब्रेनचं टॉनिक आहे मॅथमॅटिक्स, तुम्हाला मी सांगितलेलं आहे. म्हणून आपलं ब्रेन विकसित होण्यासाठी मॅथमॅटिक्स विषय फार महत्वाचा आहे. तो आपोआप विकसित होत असतो. लक्षात घ्या विद्यार्थी. त्याला आपण विकसित केलं पाहिजे. टॉनिक ऑफ ब्रेन आहे आणि म्हणून आपण चालना दिली पाहिजे. पाठ करायचा विषय नाही. 4th नंबरचा क्वेश्चन असाच आहे. 1-2 मार्काला विचारला जाऊ शकतो. इफ AB इक्वल टू किती दिलंय? AB इक्वल टू 5 cm, BP इक्वल टू 2 सेंटीमीटर and AP इक्वल टू 3.4 सेंटीमीटर. कंपेअर द सेगमेंट. बघा AB BP 3 सेगमेंट, यातला लहान मोठेपणा ओळखायचा. आपल्याला सहज कळण. हे गिवन लिहायचं इथं. हे दिलंय आपल्याला गिवन. ही माहिती दिली. आन्सर सुरू झालं माझं की AB 5 सेंटीमीटर आहे, BP 2 सेंटीमीटर आणि AB यातला लहान मोठेपणा. कंपेअर द सेगमेंट म्हणतो. मग आपल्याला माहिती आहे सगळ्यात BP हे 2 वाला सगळ्यात लहान आहे. मग BP इज लेस दॅन कोणापेक्षा? AP इज लेस दॅन AB. असं लिहिण्याची पद्धत आहे. BP AP पेक्षा लहान आणि AP AB पेक्षा लहान आहे. हे असं कंपॅरिझन आपल्याला देता आलं पाहिजे. लक्षात घ्या. अशी मांडणी करायची. का? याच्यावरून कळते आपल्याला अंतर कोणतं जास्त. सर्वात मोठं अंतर कोण आहे? AB. त्याच्यापेक्षा मध्यम कोण आहे? 3 पॉइंट AP. BP सर्वात लहान आहे. लक्षात घ्या. कारण याचं रीडिंग कसं करायचं? BP इज लेस दॅन AP इज लेस दॅन AB. BP इज लेस दॅन AP इज लेस दॅन AB. खूप सिंपल क्वेश्चन आहे. आता पुढचा क्वेश्चन आपण नीट बघू. ज्याला सेट चॅप्टर समजला असेल त्याला हे समजायला काहीच अडचण येणार नाही. सेट चॅप्टरवर आधारित क्वेश्चन नंबर 5 आपण तोही बघू. ओके. सेट चॅप्टर मध्ये आपण युनियन म्हणजे का बघितलं होतं, इंटरसेक्शन म्हणजे का बघितलं होतं. युनियन म्हणजे दोघातले कॉमन अँड अनकॉमन, आणि इंटरसेक्शन म्हणजे फक्त दोघातले कॉमन 2 सेट मधले. राईट द आन्सर. क्वेश्चन नंबर 5 बघा मी रीड करतो. राईट द आन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन विथ द रेफरन्स. फिगर 1.13 एक फिगर दिली तुम्हाला, एक लाईन दिली आणि त्याच्यावर पॉइंट दिलेत. कोणकोणते बघा. एक P, इथं Q, इथं R, इथं S आणि इथं T. P Q R S T T S R P Q. एक लाईन दिली, त्याच्यावर हे बिंदू दिले आणि मग पहिला क्वेश्चन विचारलाय. तर आपण उत्तर बघू. तुम्ही टेक्स्ट बुक जवळ ठेवा. क्वेश्चन आन्सर तुम्ही लिहिताना लिहा. टेक्स्ट बुक मधले प्रत्येक प्रश्न तुमच्या वहीत आले पाहिजेत. नाही तर मी होमवर्क सांगितलं तेवढाच करायचं आणि बाकी ठेवायचं. कुणी धाक लावतंय म्हणून अभ्यास करू नका. आई वडील काही म्हणत नाही. काही जण होमवर्क डिलीट करून टाकतात. कुणी म्हणतात आज हेच आला नाही. कोणीतरी धाक लावतंय म्हणून अभ्यास करू नका. मनाने अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यातच तुमचं हित आहे. लक्षात घ्या. नाही तर अदरवाईज काही फायदा नाही. पहिला क्वेश्चन बघू. राईट द नेम ऑफ अपोजिट रे ऑफ रे RP. RP चा अपोजिट रे कोणता? RP इकडे झालाय. लक्षात घ्या. समजून घ्या क्वेश्चन. RP चा अपोजिट रे कोण असेल? उत्तर देता येईल रे RS. काही जण म्हणतात सर रे RT. दोन्ही चालतंय. और काही म्हणा. रे TR म्हणता येणार नाही किंवा रे SR म्हणता येणार नाही. अपोजिट रे म्हणजे काय? दोघांचा व्हर्टेक्स कॉमन व्हर्टेक्स एकच पाहिजे. रे RS म्हणा, रे RT म्हणलं तरी चालतंय. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? व्हॉट इज द नेम ऑफ अपोजिट रे ऑफ RP. रे RQ म्हणलं तरी चालतंय. RQ इकडल्या बाजूचे सगळे बिंदू. हा रे इकडे झाला. लक्षात घ्या. हा एक झाला आणि हा इकडे झाला. दोन्हीमध्ये हा R कॉमन आहे. लक्षात घ्या. RS म्हणलं तरी चालतंय, RT म्हणलं तरी चालतंय.
अपोजिट रे म्हणजे गॅप नाही, दोघांमध्ये एक पॉइंट कॉमन पाहिजे, लक्षात घ्या, त्याला अपोजिट रे म्हणायचं. पहिल्या प्रश्नाचं उत्तर कळालं. आता दुसरा क्वेश्चन रीड करतो. राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे पी क्यू. रे पी क्यू इंटरसेक्शन म्हणायला सेटच्या कडे जावं लागलं. रे पी क्यू इकडे सुरू झाला, लक्षात घ्या. अँड रे आर पी. रे आर पी काय इंटरसेक्शन असं दोघांमध्ये कोणता भाग कॉमन आला? इतका भाग कॉमन नाही. रे आर पी इकडंच चाललाय, रे पी क्यू इकडंच चाललाय, पण दोघांचा भाग इथून आहे, इथून कॉमन आहे, म्हणून काय म्हणलं रे पी क्यू. करेक्ट. रे पी क्यू हा कॉमन भाग आहे. रे आर पी इथून सुरू झाला, एवढा सेगमेंट कॉमन नाही. आर पी सेगमेंट कॉमन आहे दोन्हीमध्ये, हा मात्र याच्या पुढचे सगळे पॉइंट दोन्ही रेवरचे कॉमन आहेत. कॉमन पॉइंट कोणते? रे पी क्यू. करेक्ट. क्वेश्चन नंबर 3 बघू. सिंपल क्वेश्चन आहे. राइट द युनियन सेट ऑफ. राइट द युनियन विचारले सेट ऑफ रे पी क्यू. रे पी क्यू आणि रे क्यू आर. रे क्यू आर बघा, युनियन सेट रे पी क्यू म्हणजे इकडे चाललाय आणि रे क्यू आर म्हणजे इकडे झाला, म्हणजे काय होईल? म्हणजे लाईन कोण होईल? लाईन पी क्यू म्हणलं तरी चालेल, काही म्हणा, लाईन आर क्यू म्हणलं तरी चालतंय, काही नाव द्या, लाईन टी क्यू म्हणलं तरी चालतंय. त्याच्यापासून लाईन काय होईल? रे पी क्यू इकडं चाललाय. करेक्ट. आणि इकडून इकडं चाललाय, त्याच्यापासून काय तयार होईल? एक लाईन तयार होईल, लक्षात घ्या. ओके. आणि लाईन तयार झाल्यामुळं काय होईल? त्याच्यामुळे युनियन काय होईल? लाईन पी क्यू म्हणा, लाईन आर क्यू म्हणा, काही फरक पडत नाही, लाईन एस क्यू म्हणा, लाईन टी क्यू म्हणलं तरी चालतंय. कोणते दोन बिंदू घेऊन नाव घेऊ शकतात तुम्ही. ओके. 4 नंबरचा क्वेश्चन बघा. 4 नंबरचा. स्टेट द रे ऑफ विच. स्टेट द रे ऑफ विच से क्यू आर. से क्यू आर इज सबसेट. स्टेट द रे, पुन्हा रीड करतो. स्टेट द रे ऑफ विच से क्यू आर. से क्यू आर हा त्याचा काय असेल? सबसेट असेल. करेक्ट. म्हणून कोणता रे असेल तो? रे पी क्यू म्हणू शकतात, क्यू पी म्हणू शकतात, रे. करेक्ट. की पी क्यू हा त्याचा काय असला पाहिजे? रे सबसेट असला पाहिजे. रे क्यू पी चालतो, रे पी क्यू सुद्धा चालेल, रे पी आर सुद्धा, क्यू आर सुद्धा चालेल. करेक्ट. रे क्यू एस लिहिलं तरी चालतंय, काही लिहा. हा त्याचा पी क्यू सेगमेंट हा काय असला पाहिजे? सबसेट असला पाहिजे. कोणाचा? रे क्यू पी म्हणलं तरी चालतं, इकडं चाललाय, इथून इकडं चाललाय, लक्षात. रे पी क्यू म्हणलं तरी चालतंय, रे क्यू आर म्हणा, रे क्यू एस म्हणा, रे क्यू टी म्हणा, कोणतंही चालतंय, कितीही चालते. समजतंय का नीट बघ. हा त्याचा सबसेट आहे. सेगमेंट हा काय त्याचा? सबसेट. त्याच्यात पूर्ण बिंदू त्याच्यात येतात, लक्षात घ्या. ओके. पुढं. राइट द पेयर ऑफ अपोजिट रे. किती नंबरचा? लक्षात घ्या. 5 नंबरचा. राइट द पेयर ऑफ अपोजिट रे विथ कॉमन एंड पॉइंट आर. मग कोणकोणते होते अपोजिट? रे आर एस, रे आर एस अँड रे आर पी. तुम्ही काही दुसरं सुद्धा म्हणू शकता, रे आर टी अँड रे आर क्यू. कॉमन व्हर्टेक्स कोण आहे? रे आर एस आणि रे आर पी म्हणा, रे आर टी किंवा रे आर म्हणण्यासाठी पॉइंट असतात, लक्षात घ्या. इन्फायनाइट पॉइंट आहेत त्याच्या दरम्यानचे. ओके. आणि लास्ट नंबरचा 6 नंबरचा एक आहे की राइट द एनी टू रेज विथ कॉमन एंड पॉइंट एस. ते मात्र दोन आहे. रे एस टी, रे एस टी अँड रे एस आर. किंवा तुम्ही दुसऱ्या पद्धतीने म्हणू शकता, रे एस टी और रे एस पी, रे एस टी और रे एस क्यू, काही म्हणताय, पण एस टी एकच आहे, लक्षात. याच्यावर एखादा बिंदू घेतला चालतो, एस कॉमन असला पाहिजे, लक्षात घ्या. ओके. आणि लास्ट 7 नंबरचा एक 7 नंबरचा उत्तर घेऊन आपण. तुम्ही नीट बघा, समजून घ्या. राइट द इंटरसेक्शन सेट ऑफ. इंटरसेक्शन विचारले. रे एस पी, रे एस पी इकडं चाललाय, लक्षात घ्या. रे एस पी याचं इंटरसेक्शन अँड रे एस टी, रे एस टी
रे एस पी आणि रे एस टीचं इंटरसेक्शन काय असेल, पॉइंट असेल, लक्षात घ्या पॉइंट एस. दोघात कॉमन काय आलंय, फक्त पॉइंट एस. एस टी आणि दुसरा कोणता विचारलाय, एस टी अँड एस पी. हा रे अपोजिट रे झाला. अपोजिट रे मध्ये फक्त एक पॉइंट कॉमन असतो, त्याला इंटरसेक्शन म्हणतात. छान पॉइंट आहे. तर तुम्हाला तो चॅप्टर मिक्स असतं, लक्षात घ्या. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की असं नाही की फर्स्ट चॅप्टर फर्स्ट पेपर सेकंड पेपर काम नाही, असं नाही. फर्स्ट सेकंड मध्ये, सेकंडचं फर्स्ट मध्ये, पहिल्या चॅप्टरचं दुसऱ्या चॅप्टर मध्ये, ए स्टँडर्ड पर्यंत जे अभ्यास केले त्याचा सगळं मिक्स कॉम्बिनेशन असतं. ओके, सिंपल क्वेश्चन आहे, नीट बघा. इतक्यावर एखादा समजलं नाही तर तुम्ही मला विचारू शकता. ओके, तुम्ही त्याचे आन्सर नीट लिहून काढा. लास्ट क्वेश्चन बघूत आपण. सोपे क्वेश्चन आहे की आन्सर द क्वेश्चन. असंच आहे, एक नंबर लाईन दिली तुम्हाला, त्याच्यात तुम्हाला प्रश्नाचे उत्तर विचारले 6 मध्ये बघून की ए इथं असे, बी इथं नाव दिलं नाही त्यांनी, बी दिले, इथं 2 दिले, बी वर करतो इथं 2, म्हणजे इथं 1 आहे, लक्षात घ्या. ऑलरेडी 2 एक गॅप दिलाय, 3 4 सी लावून दिले इथं, पुढं पी आणि इथं डी 6 अशा पद्धतीने दिले. 0 1 2 इकडे घेऊत आपण, असे नंबर लाईन घेऊ, अशी वाटल्यास एक 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 के 0 इथं 1 -1 आहे, -2 -3 -4 -5 आणि -6. नाव कोण दिले बघा, -2 ला पी दिले त्यांनी, एल दिले, इथं क्यू -4, यू आणि आर. ओके, ए बी सी व्ही डी. ओके, 3 क्वेश्चन आहे त्याच्यावर, एक एक गॅप नाही दिले ते 1 1 युनिट आहे. तर स्टेट द पॉइंट विच आर इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉइंट बी. आता बी पासून इक्विडिस्टन्स असलेले पॉइंट किती, तर आपण लगेच कळू शकतो. बी पासून कोण असू शकतो, इकडे 2 युनिट आहे, करेक्ट. तर इकडे सुद्धा काय असणार आहे, 2 इकडे असणार आहे. ए अँड बी तर लिहू शकतात की बी पासून ए चा अंतर, डिस्टन्स ए बी किती, डिस्टन्स ए बी तर किती, ए बघा 0 आहे. डिस्टन्स ए बी, बी पासूनचा आपण लिहू शकतो तो 2 - 0 = 2. आणि डिस्टन्स बी सी, डिस्टन्स बी सी = 4 - 2 = 0. मग काय म्हणताय, डिस्टन्स ए बी = डिस्टन्स बी सी. आणि म्हणून काय म्हणताय, बी इज काय पॉइंट, स्टेट विच पॉइंट 2. आणि मग काय म्हणताय, पॉइंट बी इज इक्विडिस्टन्स, पॉइंट बी इज equidistance from point A and C. समान अंतरावर A आणि C. तुम्हाला एवढेच आहेत का दोन, नाही. तुम्ही इकडे कोणते घेतले तरी चालतंय. इकडे जर तुम्ही घेतले 0 अंतर घेतलं, हे किती होईल, 4. आणि तिकडं डी, पी आणि डी सुद्धा इक्विडिस्टन्स आहेत, बघा आहेत का नाही. कारण की 2 + 2 4 होईल, आणि 6 - 2 किती होईल. अजून तुम्ही लिहू शकता पॉइंट पी अँड डी, पॉइंट पी अँड डी डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. पॉइंट पी अँड डी आर इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉइंट बी. समान अंतरावर, लक्षात घ्या. डायरेक्ट लिहा किंवा मांडणी करून लिहिलं तरी चालेल, गरज नाही. समजत आहे का बघा. अजून एखादा पॉइंट पुढे घेऊन इकडे कितीतरी अंतर, इकडे भरपूर असतील, तिकडे पण इथं दाखवले तुम्हाला, एक दाखवलं तरी पुढे. राईट द पेअर ऑफ पॉइंट्स इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉइंट क्यू पासून. आता तुम्ही लिहू शकता यू अँड एल आर इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉइंट क्यू. आर अँड इकडे किती होऊ शकतात, पी. कारण बघा -4 - 6 किती होईल, ते 2 येते. आणि इकडलं सुद्धा अंतर किती, 4 जर गेलं तर 2 अंतर येऊ शकतो. किंवा 4 कोणतं समान येते बघा, क्यू हा किती डिस्टन्स आहे त्याचे सबट्रॅक्शन करा की -4 मधून 2 येईल इकडं, आणि इकडं जर घेतलं 2 तर हे सुद्धा 2 अंतर येते. ओके, की पॉइंट आर अँड पॉइंट कोणता घेणार तुम्ही, पी आर इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉइंट क्यू. अजून तुम्ही घेऊ शकता. ओके, बघा क्यूचं तुम्ही किती येते, डिस्टन्स आर क्यू किती येते, डिस्टन्स आर क्यू की ते काढत असताना -4 - -6
इक्वल टू -4 + 6 इक्वल टू 2 आणि डिस्टन्स असंच घ्या PQ. डिस्टन्स PQ जर घेतलं तर ते किती येतंय -2 - -4 -2 + 4 इक्वल टू 2. करेक्ट. आणि म्हणून तुम्ही म्हणू शकता पॉइंट Q इज इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉइंट R अँड P. सर अजून इकडे वाढविले तुम्ही -8 -7 तर घेतलं तरी अजून भेटते. आपण एक भाग झाला. फाइंड द डिस्टन्स UV. फाइंड पहिला क्वेश्चन नंबर 3 बघा. तुमचं उत्तर तुम्हाला देता येईल की पॉइंट Q इज इक्विडिस्टन्स फ्रॉम R अँड पॉइंट P. पहिल्याचे उत्तर 2-3 देता येतील तुम्हाला. आणि शेवटचा क्वेश्चन विचारला फाइंड डिस्टन्स UV. केले आपल्याला बऱ्याच जणांच्या लक्षात आलेला होता प्रश्न UV. आता वीचं इथं 5 लक्षात घ्या, इथं 3 आहे. UV U आणि V तर लक्षात अंतर किती येईल काय करावं लागेल 5 मायनस -5 5 प्लस 5 किती असणार आहे 10. पुन्हा विचारले डिस्टन्स PC. डिस्टन्स PC विचारले तुम्हाला क्वेश्चन 3 मध्ये. PC P आणि C P आणि C मधलं अंतर पटकन लक्ष देईल 4 मायनस -2 4 प्लस 2 इक्वल टू 6. डिस्टन्स VB. डिस्टन्स VB. डिस्टन्स VB मोजून सुद्धा काढू शकता तुम्ही. VB 5 मायनस 2 इक्वल टू 3 मोजून सुद्धा VB चा अंतर काढू शकता. 1 युनिट 2 युनिट 3 युनिट असंही चालतंय. आणि डिस्टन्स UL U and L कोण मोठे -3 आपल्याला उत्तर मिळते 2 चे येणार आहे UL चं. पण आपण मांडणी करू शकतात -3 -5 -3 + 5 इक्वल टू 20 सुद्धा आहे. UL चं अंतर 2 युनिट 1 युनिट 2 युनिट. इतका सिंपल बाब आहे. सगळं बेसिक नॉलेज होतं. फार याच्यात काही विशेष नव्हतं पण एकदा रिकॅप घेतले आपण. ओके 6 चे 6 क्वेश्चन घेतलेत. काय काय बघितलं बघा आज आपण सेगमेंट म्हणजे काय बघितलं, रे म्हणजे काय बघितलं, अपोजिट रे म्हणून काय तयार होते एक लाईन तयार होते. पुन्हा आपण काय केलं कॉन्ग्रुएंट सेगमेंट म्हणजे काय बघितलं, प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट बघितल्या. त्याच्यानंतर मिड पॉइंट ऑफ सेगमेंट बघितलं, कंपॅरिझन ऑफ सेगमेंट बघितलं, परपेंडिक्युलरिटी ऑफ सेगमेंट और रेज और लाइन आणि डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम अ लाइन. टेक्स्ट बुक मध्ये सगळे पॉइंट आहेत तुम्ही बघा. एक्सरसाइज हे खूप सिंपल होती तेच रिपीट होतं. ह्या गोष्टी नीट बघा चेक करा. इतक्यावर एखादा समजलं नाही तुम्ही अडचण विचारू शकता. याच्या पुढचा भाग मात्र थोडासा आता आपल्यासाठी नवीन आहे. ते आता आपल्याला शिकायचं आहे. प्रूफ म्हणजे काय बघायचे, थेरम कशाला म्हणायचं, या सगळ्या गोष्टी पुढे फार महत्त्वाच्या. इथपर्यंत सगळं बेसिक नॉलेज होतं. दोन्ही एक्सरसाइज खूप सिंपल होत्या, जनरल होत्या, तरी पण सांगितल्या. अजून एक गोष्ट लक्षात आली की आपण लिंक दुसऱ्याला टाकायलो. मैत्रिणीला फ्रीमध्ये लिंक टाकू नका. BN सरचे किंवा सातत्य कोचिंग क्लासेसचे पिरियड मेहनतीने घेतो आम्ही. आणि दुसऱ्याला तुम्ही जर फ्री वाटलं तर ते क्लासेसचं नुकसान आहे. तुमच्यावर विश्वास आहे. ज्या फक्त आपल्या ग्रुपच्याच विद्यार्थ्यांना तो दिसणार आहे. अनलिस्टेड केलेले आहे. विनाकारण लिंक दुसऱ्याला टाकू नका. होमवर्क दुसऱ्याला टाकू नका. आपण मेहनत गेलो आणि ती जर फ्री वाटायची असेल तर वाटा, तुमची मर्जी. नाही तर पुन्हा मग आम्हाला प्रायव्हेट करावं लागतं. मग त्यासाठी तुमची ईमेल ID घ्यावं लागते. मग ते कुठाने आले, मग एखाद्याचा चुकतो पुन्हा दिसत न झालं, मग त्यापेक्षा आपणच काळजी घ्यायची का आपण विनाकारण टाकायची नाही. दुसऱ्याला इतकं फ्री देणं इतकं माझं नाही. आपण दाखवले 8-10 दिवस फ्री दाखवले कसेच आमचे क्लास ऑनलाईन, इतर ऑनलाईन वेगळे आपले ऑनलाईन वेगळे, डिटेलमध्ये व्यवस्थित घेतो. म्हणून तुम्ही क्लासेसची काळजी घ्यायची. विनाकारण दुसऱ्याला फ्री वाटू नका. ओके, थँक्यू.